नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये ब्रिटिशांचे भारतातील वसाहतीकरण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने प्रवेश केला आणि अल्पावधीतच संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतात वसाहती स्थापन करण्याच्या स्पर्धेत इंग्लंडने मोठी बाजी मारली. इंग्रजांचे वसाहतीकरण हे सुदृढ पायावर घातले गेलेले होते. कालांतराने त्यांनी राजकारणातही आपला प्रभाव निर्माण केला. ब्रिटिशांनी भारताला राजकीय आर्थिक दृष्ट्या आपले गुलाम केले. या दूरगामी आणि मूलगामी इतिहासाची पार्श्वभूमी आज आपण बघणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये लंडन या ठिकाणी झाली. लंडन मधील 80 ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या मंडळाने राणी एलिझाबेथ हिच्याकडे पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली. मग इंग्लंडच्या राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. त्यानंतर सुरुवातीला ही परवानगी फक्त 15 वर्षांसाठी दिली गेली होती. ही कंपनी स्थापन झाल्यानंतर या कंपनीच्या कामाचं स्वरूप कशा प्रकारचं होतं ते आपण आधी समजावून घेऊ. सुरुवातीला जहाजे पूर्वेकडील देशात पाठवायची आणि त्या ठिकाणी मालाची विक्री करायची, म्हणजेच पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा आणि व्यापारामध्ये अधिकाधिक नफा मिळवायचा. मग त्या मिळालेल्या नफ्यातून तेथून स्थानिक बाजारपेठांमधून मसाल्याचे पदार्थ खरेदी करायचे आणि हे खरेदी केलेले मसाल्याचे पदार्थ किंवा इतर माल इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या बाजारपेठेत जाऊन विकायचा. त्यातून पुन्हा नफा मिळवायचा. म्हणजे सुरुवातीला फक्त व्यापार करणे हाच कंपनीचा दृष्टिकोन होता. म्हणजेच वस्तूंची खरेदी विक्री करणे, त्यातून नफा मिळवणे असे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचे स्वरूप होते. कालांतराने या कंपनीला भारतामध्ये वखारी स्थापन करण्याची गरज वाटू लागली. कारण व्यापार जलमार्गाने चालत होता. तो जहाजांच्या सहाय्याने व्यापार चालत होता. म्हणजे मालाची वाहतूक जहाजांच्या सहाय्याने केली जात होती. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या काळात जी जहाजे होती इंग्रजांची, ती शिडांवर चालणारी होती. त्यामुळे या जहाजांचा प्रवासाचा वेगही कमी होता. इतकंच नाही तर वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, एकूणच नैसर्गिक स्थिती या बाबींचा विचार जहाज निघण्यापूर्वी करावा लागत होता. आणि म्हणून वर्षातील ठराविक काळातच, म्हणजेच इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिल मध्ये ही जहाज माल घेऊन निघायची आणि भारतातला व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत ही जहाज परतीच्या प्रवासाला निघायची. असा जास्तीत जास्त 13 महिने आणि कमीत कमी 9 महिन्यांचा प्रवासाचा वेळ ठरलेला होता. त्यामुळे ह्या ठराविक काळातच माल घेऊन निघायचं आणि पुन्हा परत यायचं हे बंधनकारक होतं. एकूणच नैसर्गिक परिस्थितीवरनं याच काळात प्रवास करणं अपरिहार्य होतं आणि म्हणून ब्रिटिश व्यापाऱ्यांना माल खरेदी करणं आणि तो माल विकणं अवघड होऊ लागलं. त्यातच ते भारतीय बाजारपेठेमध्ये भाव कमी असताना माल खरेदी करायचे आणि म्हणून भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागेची गरज भासू लागली. आणि या गरजेतूनच ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
आता या वखारी स्थापन केल्यानंतर या वखारींना फॅक्टरी असं म्हटलं जायचं. आणि फॅक्टरीमध्ये म्हणजेच वखारीमध्ये काम करणारे जे नोकर होते त्यांना फॅक्टर्स असं म्हटलं जायचं. अशा वखारींची स्थापना कंपनीने भारतात आणि पूर्वेकडील अनेक देशांमध्ये केलेली होती. मग हे वखार म्हणजे काय, तर मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि माल साठवणुकीचे ठिकाण म्हणजेच वखार होय. वखारीसाठी मोठी जागा लागत असे, कारण वखारीच्या आतच सगळी व्यवस्था केलेली असायची. जे मालाचं कोठार असेल, धान्य कोठार असेल, कार्यालय, निवासस्थान, ह्या सगळ्यांची सोय वखारीच्या आत केलेली असायची. व्यापारासाठी आलेल्या सर्व युरोपियन व्यापाऱ्यांना भारतात वखारीसाठी जागा मिळवणं गरजेचं वाटू लागलेलं होतं. या वखारीवर इंग्रजांचा झेंडा असायचा. वखारीमध्ये जेवणाची देखील सोय केलेली असायची. मग या वखारीमधील जेवणामध्ये पाव, मांस, भात, डाळ तांदळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असायचा. कंपनीच्या नोकर वर्गाचा अपवाद वगळता खासगी व्यापाराला परवानगी होती. कंपनीचे जे नोकरदार होते, ज्यांना आपण फॅक्टर्स म्हटलेले, ह्या नोकरदारांच्या मनोरंजनासाठी आणि श्रम परिहारासाठी सुद्धा वखारीमध्ये जागा बागा असायच्या. त्यासाठी स्वतंत्र बागा तयार केलेल्या होत्या. मग अशा या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारने काही अधिकार बहाल केले होते. मग कोणकोणते अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारने दिलेले होते, तर त्यामध्ये त्यावेळी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स हा होता. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची सनद दिली. त्यामुळे 1623 मध्ये ही सनद मिळाली आणि कंपनीच्या अधिकारामध्ये वाढ झाली. सर्वाधिकार कंपनीला मिळाले. इतकंच नाही तर कंपनीने आपला व्यापार वाढावा त्यासाठी पूर्वेकडील देशांमध्ये सुद्धा कंपनीने व्यापार करावा. वखारींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधावे, म्हणजे किल्ले बांधण्याचा अधिकार सुद्धा कंपनीला दिला. वखारींनी स्वतःचं सैन्य उभारावं, अन्य धर्मियांशी युद्ध करण्याची वेळ आली तर ते युद्ध करावं, प्रसंगी त्यांच्याशी तह करण्याची वेळ आली तर तहही करावा, हाही अधिकार, जे युद्ध करणे आणि तह करण्याचा अधिकार, या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तत्कालीन इंग्लंडच्या राजाने देऊन टाकलेला होता. कंपनीतील कामगारांकडनं म्हणजे नोकरांकडनं काही चूक झाली तर त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा कंपनीलाच दिलेला होता. त्याच्यामुळे काय झालं, कंपनी सामर्थ्यवान झाली, आर्थिक दृष्ट्या बळकट झाली आणि कंपनीचा विस्तार झाला, व्यापार वाढला. साहजिकच व्यापारातनं मिळणारा नफा हे व्यापारी आपल्या मायदेशी पाठवू लागले, म्हणजे इंग्लंडला पाठवू लागले. मग ह्या वसाहतींची व्यवस्था बघण्याची ही जबाबदारी कुणा अधिकाऱ्यावर टाकावं असं कंपनी प्रशासनाला वाटलं आणि म्हणून 1615 मध्ये सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी तत्कालीन मोगल बादशाह जहांगीर याच्याकडनं मिळवली आणि त्यातूनच त्यांनी भारतात आणि पूर्वेकडील देशांमध्ये वखारी स्थापन केल्या. आता भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ह्या वखारींची व्यवस्था किंवा कारभार भारतातून सुरत आणि मद्रास या 2 ठिकाणाहून चालत होता. या 2 ठिकाणी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती आणि या ठिकाणाहून संपूर्ण भारतातील वसाहतींचा कारभार बघितला जात होता. मग मद्रासच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्व किनारा, ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील देश येत असत. मद्रासलाच आज चेन्नई नावाने ओळखलं जातं.
आणि सुरतच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबडा समुद्र, त्यातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा या ठिकाणच्या वसाहती येत होत्या. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कंपनीच्या वखारी स्थापन झालेल्या होत्या. त्या वखारींचा कारभार हा एका विशिष्ट नोकर वर्गावर अवलंबून होता. तो नोकर वर्ग म्हणजे सुरतच्या वखारीमध्ये हिशोबनीस, कोठार प्रमुख, खजिनदार आणि काही वखारदार व कारकून होते. या सगळ्यांना एकत्रितपणे फॅक्टर्स असे म्हटलं जायचं. मग यांच्या जोडीला धर्मगुरू होते, सर्जन म्हणजे वैद्य, आणि ह्या वैद्य म्हणजे सर्जन डॉक्टर यांच्या मदतीला मदतनीस असायचे. या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था वखारीतच केलेली असायची आणि म्हणून त्यासाठी स्वयंपाकी असायचे. आणि वखारींचा प्रमुख जो असायचा त्याला प्रेसिडेंट म्हटलं जायचं. वैयक्तिक नोकर असायचे. मग प्रेसिडेंटचा वखारीत प्रवेश झालाय किंवा प्रेसिडेंट आलाय त्या संदर्भात सूचना देण्यासाठी एक तुतारीवाला असायचा. प्रेसिडेंट आल्याची वर्दी तो द्यायचा. आता ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हाही ब्रिटिशांचा एक उद्देश असल्यामुळे धर्मगुरू देखील वखारीमध्ये असायचे. म्हणजे प्रत्यक्ष वखारीमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार देखील असायचे, ज्यांना अप्रेंटिस असं म्हटलं जायचं. यातून व्यापाराला दिशा आणि गती देण्याचं काम कंपनी करत होती. याबरोबरच इतर काही नोकर वर्ग होता, त्यामध्ये कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे देखील होते. या सगळ्यांच्या राहण्याची सोय वखारीच्या आवारातच केलेली असे. भोजनाची सोय देखील तेथेच केलेली असे. कंपनीने संरक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. सगळ्यात प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास जवळ अर्मगाव या ठिकाणी किल्ला बांधला. त्यानंतर कंपनीने मद्रास म्हणजेच आत्ताचं चेन्नई या ठिकाणी वखार किल्ला दोन्ही बांधला. मद्रास या ठिकाणी बांधलेल्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव दिलं गेलं. इतकंच नाही तर मद्रास या ठिकाणच्या वखारीमध्ये टाकसाळ देखील सुरू केली, म्हणजे तिथेच नाणी पाडली जाऊ लागली. सोने, चांदी, तांबे किंवा मिश्र धातू यांची नाणी या ठिकाणी पाडली जात होती. यानंतर लहान लहान 7 बेटांचा समूह म्हणजेच मुंबई बेट, यामध्ये मुंबई, माहीम, वडाळा, परळ, शीव, माझगाव या बेटांचा समावेश होता. यावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. इसवी सन 1661 पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्याच वेळी तत्कालीन इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याचा विवाह पोर्तुगालच्या राजाची मुलगी ब्रॅगांझा हिच्याशी ठरला होता. आणि म्हणून ह्या विवाहानिमित्त पोर्तुगालच्या राजाने आपल्या होणाऱ्या जावयाला म्हणजे इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला 1661 मध्ये लग्नामध्ये मुंबई बेट आंदण म्हणून दिलं, म्हणजे भेट दिलं. त्यानंतर दुसऱ्या चार्लसने मुंबईचा कारभार बघण्यासाठी स्वतंत्रपणे गव्हर्नरची नेमणूक केली. या दुसऱ्या चार्लसने 1665 मध्ये अब्राहम शिपमन याला गव्हर्नर म्हणून नेमलं. त्यावेळी मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या खर्चाच्या मानाने मुंबई बंदरातून राजा चार्लस याला फार कमी उत्पन्न मिळत होतं आणि म्हणून त्याच्या दृष्टीने ते तोट्यात होतं. त्यामुळे राजा चार्लस याने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिलं.
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट भाड्याने घेतल्यानंतर 1669 मध्ये कंपनीने सुरतच्या वखारीचा जो प्रशासक होता जॉर्ज ऑक्झिंडेन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ म्हणून नेमलं. कारण तो याआधी सुरत वखारीचा प्रशासक होता. तो कार्यकुशल प्रशासक होता, चतुरस्र होता, हरहुन्नरी होता आणि म्हणून कंपनीने मुंबई बेटाचा गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ म्हणून त्याची नेमणूक केली होती. मुंबईच्या रक्षणासाठी कंपनीकडे 5-6 लहान जहाज होती आणि जवळपास 300च्या आसपास सैनिक होते. या सगळ्या सैनिकांकडे बंदुका आणि तलवारी असायच्या. व्यापार वाढावा यासाठी इंग्रजांनी मुंबई बेटावर राहण्यासाठी व्यापाऱ्यांना आणि कामगारांना प्रोत्साहन दिला होता. इतकंच नाही तर त्यांनी मुंबईमध्ये टाकसाळ देखील सुरू केली होती. या टाकसाळीमध्ये सोने, चांदी, मिश्र धातू यांची नाणी पाडली जात होती. म्हणजे अशा पद्धतीने मुंबई बेटाचा विकास व्हावा यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने योग्य अशी धोरणे आखलेली आहेत. त्यामुळे नंतरच्या काळात मुंबई बंदराचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डचांचे भारतातील वसाहतीकरण या मुद्द्याचा विचार करणार आहोत. धन्यवाद.